श्रोते नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे। 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मसिस्ट डे म्हणून साजरा केला जातो। वेगवेगळी औषधं रुग्ण आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात फार्मसिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या वर्षाची या फार्मसिस्ट डे ची संकल्पना आहे फार्मसिस्ट मीटिंग द ग्लोबल हेल्थ नीड्स। भारताची मित्रांनो फार्मसी ऑफ द वर्ल्ड अशी एक नवीन ओळख निर्माण होते आहे। म्हणजेच जागतिक गरजांनुसार गुणवत्तापूर्ण औषधे विकसित करून त्याच्यामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जागतिक गरजांनुसार गुणवत्तापूर्ण औषधं परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आज या आधुनिक भारतामध्ये आहे। आणि या संपूर्ण व्हॅल्यू चेन मध्ये जर महत्त्वाचं काही असेल तर संशोधन आणि अभिनवता, रिसर्च आणि इनोव्हेशन। रिसर्च आणि इनोव्हेशनची इतकी महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणूनच फार्मसी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये खूप मोठा वाव आहे। MIT WPU मध्ये आज फार्मसी संबंधित अभ्यासक्रम सुरू आहेत। अतिशय नावाजलेलं असं फार्मसी डिपार्टमेंट आणि फार्मसी संबंधित अभ्यासक्रमाला येणारे विद्यार्थी यांचा याला उत्तम प्रतिसाद आहे। आणि खरं सांगायचं म्हणजे जागतिक स्तरावर जर स्पर्धात्मक राहायचं असेल तर नवनवीन कल्पना आणि त्या स्थानिक गरजेनुसार अगदी किफायतशीर दरात औषधे पुरवणे गरजेचे आहे। म्हणूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना केवळ रोजगार कार्यक्षम व्यावसायिक नव्हे तर फार्मसी क्षेत्रात उद्योजक होण्यास प्रोत्साहित करतो। मी नेहमी म्हणतो की फार्मसी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर त्यांच्या डोक्यामध्ये जर काही आयडिया येत असेल तर आयडिया टू इम्प्लिमेंटेशन ते कसं करू शकतील याचा व्यावसायिक अभ्यासक्रम, याच्यासाठी लागणारं बिझनेस इन्क्युबेटर, एवढंच नाही तर मेंदूमध्ये येणे माइंडमध्ये येणारी संकल्पना ते माइंड टू मार्केट कसं घेऊन जाऊ शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आधुनिक गरजेनुसार एखादं प्रॉडक्ट जर ते पेपरवर लिहित असतील तर पेपर टू प्रॉडक्ट हे कसं त्यांना उद्योजक होण्यास मदत करू शकेल। M to M, P to P आणि I to I याचा सर्वांगीण अभ्यासक्रम व त्यांना प्रोत्साहित करण्याचं उल्लेखनीय कार्य फार्मसी डिपार्टमेंट करते आहे। पुन्हा एकदा फार्मसी क्षेत्रातील सर्व आरोग्य रक्षकांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो, अभिवादन करतो। नमस्कार आणि धन्यवाद।